तुमच्याकडे 100 रुपये आहेत, तुम्ही हे आज वापराल की 1 वर्ष वाट पाहाल? जर वाट पाहायचं ठरवलं तर तुम्हाला एक महत्वाचं आर्थिक तत्व समजावं लागेल. वित्तशास्त्रात 5 प्रमुख तत्वे आहेत, ज्यातील एक आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया, आणि ते म्हणजे पैशाच्या वेळेचे मूल्य, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. आजचा 1 रुपया उद्याच्या 1 रुपयापेक्षा जास्त किमतीचा असतो, कारण आजचा पैसा तुम्ही गुंतवू शकता, वाढवू शकता, पण उद्याचा पैसा फक्त एक आशा आहे. समजा तुम्हाला कोणीतरी म्हणलं, मी तुला आज 100 रुपये देतो किंवा 1 वर्षाने 100 रुपये देतो, तर तुम्ही काय निवडाल? बहुतेक जण आजचं 100 रुपये घेतील, कारण तुम्ही ते बँकेत ठेवलं तर 1 वर्षाने ते 105 रुपये होतील, 5% व्याज धरून. हे तत्व गुंतवणूक, कर्ज, कर्जाची परतफेड, फायनान्शियल प्लॅनिंग यामध्ये खूप महत्वाचं ठरतं. आपण जेवढा पैसा लवकर वापरू शकतो तेवढा आपल्याला फायदा मिळतो. म्हणूनच पैशाच्या वेळेचं योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. टाइम व्हॅल्यू ऑफ मनीचा उपयोग नेमकं कुठे होतो? तर कर्ज घेताना EMI आज दिलेले 10,000 रुपये उद्याच्या 10,000 रुपयापेक्षा वेगळी असते. गुंतवणूक करताना कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा मिळतो. तसेच रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये आजपासून गुंतवलेला पैसा भविष्य सुरक्षित करतो.